यवतमाळमधून वाहणाऱ्या पूस नदीवरील जुना आणि कमी उंचीच्या पुलाच्या नूतनीकरणाचे काम गेल्या 8-9 महिन्यांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे। पुसद नागपूर मार्गावर एकेरी वाहतूकमुळे दररोज कोंडी होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। पूस नदीवरील जुना आणि कमी उंचीच्या पुलाचं नूतनीकरणाचं काम गेल्या 8-9 महिन्यांपासून सुरू आहे। पुसद नागपूर मार्गावर एकेरी वाहतुकीमुळे दररोज कोंडी होऊन नागरिकांना त्रास होतोय। पुलाच्या कामाच्या दर्जावरही प्रश्न उपस्थित केला जातोय। राज्य महामार्गावरील या पुलामुळे नेहमीच वाहतूक अडचणीत असते। पावसाळ्यात पूस धरण ओव्हरफ्लो होताच पुराचं पाणी या पुलावरून वाहतं आणि वाहतूक ठप्प होते। तत्कालीन विधान परिषद सदस्य ॲडव्होकेट निलय नाईक यांच्या प्रयत्नानं केंद्रीय रस्ते विकास निधीतून 20 कोटी खर्चाच्या नव्या पुलाचं काम एप्रिल 2025 मध्ये मंजूर होऊन ते सुरू झालं। 10 महिन्यांच्या मुदतीत एका बाजूचं काम ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिलं होतं। मात्र आता मुदत संपत आली तरीही ते काम अपूर्णच आहे।